हा दिवस आतुरतेने प्रत्येक जण वाट पाहत होतो आणि ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय आणि पडीजच्या माध्यमातून हे चित्र आपल्या समोर एका बाजूला किनारपट्टा अरबी समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला कोकण म्हटलं की हिरवगार वातावरण आणि ते हिरवगार वातावरण एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहू शकता अरबी समुद्र म्हणजे एक चांगली जोड आपल्याला पाहायला मिळते निसर्गाची जी किमया आपल्याला पाहायला मिळते त्यामधील खऱ्या अर्थानं एक अद्भुत असं दृश्य मथाने गावाला सुद्धा या ठिकाणी दिलं गेलंय आणि खऱ्या अर्थानं जी मेहनत या मैदानासाठी घेतली गेली त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे. सामन्याच्या दिशेने जाऊयात. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स पिराथन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वडराई या दोन टीम मधील बॅटल आपल्याला पाहायला मिळते. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. दक्षल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अनिकेतला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. दक्षलचा जर विचार केला तर अजूनही शिवनेरी चषक 2025 आठवत आहे. प्रज्वत अंबेरीच्या विरोधामध्ये जो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला षटकार खेळला होता अद्भुत. आपण मुख्य मंचाच्या दिशेने जातोय आणि कल्पेशजी पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे या जे एक पेशाने डॉक्टर आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. मी मनोजजी पाटील सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर कल्पेश सरांचा सन्मान आपण पार पाडायचा आहे. आदरणीय दिलीपजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक 3 आपण पाहतोय दोन संघांमध्ये. एका बाजूला वडराई आणि दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या दोन टीम मधील बॅटल आपल्याला पाहायला मिळते. दक्षल आणि अनिकेत ही जोडी आपण पाहतोय आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता यशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ग्रामीण क्रिकेटमध्ये एक चांगला ऑलराऊंडर परंतु व्यावसायिक गटामध्ये त्याचा इतिहास जर तुम्ही पडताळून पाहिला तर अशा अनेक खेळी आहेत खऱ्या अर्थानं फलंदाजीच्या माध्यमातून ज्याने अनेक मैदानावरती तो इतिहास बनवण्याचा जो विक्रम केला तोच यश किनी गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला दक्षलला आपण पाहतोय. दक्षलला चांगलंच माहिती आहे पॉवर प्लेमध्ये रन्स कशा बनवाव्यात परंतु त्याचा जो नॅचरल गेम आहे त्याच्यापासून थोडंसं दूर कुठेतरी जाताना दक्षलला आपण पाहिलंय. लवकरच परतेल त्या पीक फॉर्म मध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती विकास जिकेनी यांच्या स्वागताकरिता षटकार 6 धावा. स्ट्रोक दक्षलच्या बॅटमधून आपण पाहिलं. यशचं स्वागत या ठिकाणी षटकाराने केलं. शॉर्ट बॉलचा वापर शॉर्ट बॉलवरती देखील हुक शॉट पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जरूर आपण पाहतोय आपली हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दक्षल करतोय. 2 धावा परिपूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा सुद्धा सहजरित्या मिळून जातील. आजचे दोन्ही बॉल खराब टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेलेत यशच्या माध्यमातून. 2 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावसंख्या फलकावरती 9. मागच्या दोन्ही स्ट्रोक तो आत्मविश्वास दक्षलच्या बॅटिंग मध्ये जाणवला. तो कॉन्फिडन्स दिसून आलाय मागच्या दोन्ही बॉलवरती. पहिला स्ट्रोक जो खेळला तिथून जो जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला डगआउट मध्ये एक वेगळं सेलिब्रेशन होतं कारण दक्षल एक असा हिरा जो अंधारामध्ये जो प्रकाश तो निर्माण करतो ना अनेक वेळा त्याच मुलं चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला माहिती आहे दक्षलचं या मॅच मध्ये चालणं किती गरजेचं आहे. 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचं केल्या ठिकाणी झाला. 9 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या जात आहेत. यशवरती प्रहार केले गेलेत. कमबॅक करणं त्याला सुद्धा माहिती आहे या मॅच मध्ये. खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे जरूर त्रिफळाची होताना पाहायला मिळतात. फुलटॉस बॉलला सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न आणि तो पलटवार तो कमबॅक मैदानाच्या आतमध्ये झालाय. 9व्या धावसंख्येवरती पहिला धक्का चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला. आदरणीय दिलीपजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत मुख्य मंचावरती. आदरणीय स्वप्नीलजी म्हात्रे सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडून घ्यायचा आहे. सातत्याने प्रत्येकाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलंय कारण आयोजकांमध्ये जो स्वभाव त्यांचा जो टेम्परामेंट आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रत्येकाला प्रेमात पाडणारं
हे प्रत्येक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे कुठेतरी जी त्यांची फॅन बेस कारण मथानी चषकाची ती सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय. आदरणीय धीरज पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. नवीन बॅटर आदित्य किनी मैदानाच्या आतमध्ये दाखल सर कर्णधार आहे संघाचा. सातत्यानं ओपन करताना त्याला आपण पाहिलंय, परंतु आज स्वतःला डिमोट केलं. दक्षलला या ठिकाणी ओपनिंगसाठी पाठवलं होतं. आदरणीय धीरज पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. आदरणीय नीरज पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. त्यांचं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. खास करून सफाल्यावरून ते उपस्थित झालेत. आदित्यसाठी पहिलाच बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळतोय. 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. आतापर्यंत यशचा उल्लेख जर आपण केला तर पहिला बॉल षटकार येताना पाहायला मिळाला. त्याच्या विरोधामध्ये दुसऱ्या बॉलवरती 3 धावा आल्या आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवला. आता चौथ्या बॉलची कथा काय असेल? चौथा बॉल बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सिली मिडॉनला बॉल जातोय. एकच धाव मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 11. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अकरा धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. आता दक्षल स्ट्रायकिंगवरती आहे. या सामन्यामध्ये त्याच्यावरती भरपूर अपेक्षा असणार आहेत. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक येत आहेत. फिल्डिंग चांगली झाली. डायरेक्ट हिट जर झाला तर धोक्याची घंटा जोर वाजली होती. स्ट्रायकिंगवरती बॅटिंग एंडकडे एकच धाव या बॉलवरती मिळाली. सुरुवात षटकाराने झाली होती. सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती, ज्या थाटामध्ये सुरुवात झाली होती, तो ताज आतापर्यंत कुठेतरी मिळवता आलेला नाहीये. मागील 4 चेंडूंमध्ये शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी चांगली राहिली यशच्या माध्यमातून. आता आदित्य समोर आहे. शेवटच्या बॉलवरती नवीन हवंय. डगआउटमध्ये शांतता पसरले कारण अनिकेतची विकेट गेले आणि त्या विकेटमधून सावरायचा आहे. इथे चांगला स्ट्रोक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. चेज मोठा असणार आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा परिपूर्ण झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज धावसंख्या फलकावरती 14. पुन्हा एकदा आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने जातोय. आदरणीय नीरज पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे या. नीरज पाटील सरांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती पार पाडणार आहोत. मी विनंती करतोय स्वप्नीलजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान पार पाडून घ्यायचा. या स्पर्धेची एक अविस्मरणीय आठवण अर्थातच सन्मान चिन्ह आणि मायाचे उबदार शॉल देऊन आपण नीरज पाटील सरांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतोय स्वप्नीलजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडून घ्यायचा आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रज्वतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. आपल्या मुख्य मंचावरती सत्कार सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय नीरज पाटील सरांचा हा सन्मान पार पाडला जातोय. 14 धावा फलकावरती लागल्यात. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये प्रज्वतला आणल्या गेल्या. पूर्णपणे शांतता पसरलं कारण मागच्या ओव्हरमध्ये जे चित्र आपण पाहिलं, सुरुवात षटकाराने झाल्यानंतर सेलिब्रेशन मोठं होतं, परंतु तदनंतर विकेट आली आणि विकेट आल्यानंतर पूर्णपणे शांतता मैदानामध्ये पसरलं. आता तोच बॅटर स्ट्रायकिंगवरती ज्याने पहिल्या बॉलवरती षटकार मारला होता. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. आतापर्यंत दक्षलच्या बॅटमधून 11 धावा येताना पाहायला मिळत आहेत 4 बॉलमध्ये. दुसऱ्या बाजूला आदित्य 2 चेंडूंमध्ये 3 धावा त्याने बनवल्यात. एक मोठा नॉक हवा आहे टीमला आणि तो नॉक खेळावा लागणार आहे. प्रज्वत समोर फटका स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तरीकेने येत आहेत आणि सॉफ्ट डिसमिसल. आदित्यची खेळी संपुष्टात येत असताना 15 या धावसंख्येवरती लागलाय दुसरा धक्का चामुंडा स्पोर्ट्स विराथनकडून टीमला. आपण पाहतोय आणि 15 या धावसंख्येवरती दुसरा धक्का ठिकाणी लागलाय चामुंडा स्पोर्ट्स विराथनकृत टीमला. दक्षल अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे, परंतु आदित्य कुठेतरी फ्लॉप शॉट होताना दिसला या मॅच मध्ये. आता नवीन बॅटर जीत मैदानामध्ये दाखल झाला. मागील वर्षापासून भरपूर मेहनत जीतने घेतलाय.
खऱ्या अर्थानं या सुद्धा खेळाडूचा सुरुवातीपासूनच डाऊनफॉल सुरू होता, परंतु त्यानंतर मागील 2 ते 3 स्पर्धांचा जर उल्लेख आपण केला तर तिथे अजितचा परफॉर्मन्स अव्वल दर्जाचा राहिला. पहिल्याच बॉलवरती बॅटचा फॉल थ्रू जो आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला कुठेतरी तो फॉलो थ्रू आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा येत आहेत आणि धावसंख्या फलकावरती 17. पहिल्या 3 चेंडूंमध्ये गोलंदाज प्रज्वतचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून स्वतःला परत आणणं आता कठीण झालं. सुरुवात षटकाराने झाल्यानंतर कुठेतरी आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीनं खेळ आपण पाहिलाय. 17 धावा स्कोर कार्डवरती 2 धक्के आतापर्यंत लागल्यात. पुढचा बॉल शॉर्ट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये होते, कुठेतरी तो बाउन्स मिळालेला नाहीये आणि हा सुद्धा बॉल गोलंदाजाच्या नावावरती राहिलाय. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय दोन संघांमध्ये आणि सामना क्रमांक 4 जो आपण पाहणार आहोत. एका बाजूला लव बॉईज डोंगरे आणि दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप विठ्ठलवाडी या दोन टीम मधील ती बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 17 वरती 2 धक्के आतापर्यंत लागल्यात. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये काय घडेल, कारण सध्या तरी प्रज्वतची गोलंदाजी या ठिकाणी एक कोडं बनते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 5वा बॉल या ओव्हरमध्ये स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय त्या ठिकाणी. विकेट किपर बीट झाल्यानंतर या सुद्धा बॉलवरती रन घेतलेली नाहीये, रन मिळालेली नाहीये खऱ्या अर्थानं. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 17. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत तरी 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि सरळ बॉल कव्हरला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. वेळ खऱ्या अर्थानं कमी होता त्या क्षेत्ररक्षकाकडे. तो माइंडसेट पॉझिटिव्ह कुठेतरी जाणवलं नाही. 2 धावा येत आहेत. 19 झाल्या स्कोर कार्डवरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 19 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय कव्हरला जो क्षेत्ररक्षक उभा होता. 19 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. सार्थ चायनीज सेंटर आपण पाहतोय, जे बरोबर व्हाईट साईड स्क्रीन आहे त्याच्या बरोबर बाजूला. तिथे दुपारचं सत्र सुरू आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये कोणाला जर चायनीजचा आस्वाद घ्यायचा असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्या चायनीजचा आस्वाद घेऊ शकता, स्वादिष्ट आणि योग्य दरामध्ये. सार्थ चायनीज सेंटर आपल्याला पाहायला मिळते. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 19 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. दक्षलला मागच्या ओव्हरमध्ये पाहिजे तशी स्ट्राईक मिळालेली नव्हती. 3 बॉल ज्या पद्धतीने आपण पाहिले शेवटची जीतला पूर्णपणे जखडवून ठेवलं होतं, थांबवून ठेवलं होतं. 19 फलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपला. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा तरी टार्गेट कराव्या लागणार आहे. त्या माइंडमध्ये त्या धावा घेऊन खेळणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. तिसऱ्या षटकामध्ये यशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग होती. दक्षला वेळ जास्त जातोय मित्रांनो. तुम्हाला 4 षटकांसाठी 20 मिनिटे दिली गेलेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळणं गरजेचं आहे. वटराईचा संघ आपण पाहतोय तो दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. पहिलाच बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टंपला या ठिकाणी टार्गेट केलं होतं. अवंतर धाव 20 धावा स्कोर कार्डवरती. 10च्या सरासरीने रन्स आता येत आहेत. वासंती वासुदेव म्हात्रे मॅडम आणि त्याचबरोबर विपुला मनोज राऊत मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत, उपस्थित होत आहेत या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थानं ज्या मॅन ऑफ द मॅचच्या जर्सीज आपण पाहतोय सौजन्य केल्या गेल्यात. माहेरवाशी ज्या आपल्या खऱ्या अर्थानं माता भगिनी आहेत आणि त्यासाठी जे पुढाकार घेतला होता आदरणीय आपण पाहू शकतायत सौभाग्यवती वासंती वासुदेव म्हात्रे मॅडम आणि त्याचबरोबर विपुला मनोज राऊत मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून हा पुढाकार घेतला होता आणि दक्षलची सुद्धा विकेट जाताना पाहायला मिळते. यशच्या खात्यामध्ये ही विकेट आपल्याला पाहायला मिळते.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नैनिश किनीला आपण पाहतोय. विराथन गावाचा अभिमान आणि खऱ्या अर्थानं विराथन गावाला अभिमान दाखवणारा आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक विराथनकराला अभिमानानं जगवणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. भरपूर काही अवलंबून असणाऱ्या या फलंदाजावरती पहिल्या चेंडूचा खेळ झाला. पहिल्याच बॉलवरती यशने विकेट मिळवलंय. व्यावसायिक गटाचा अनुभव त्याच्यावरती आहे. त्याचमुळे ग्रामीण क्रिकेटमध्ये तो क्रेज त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. पहिलाच बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. स्लोअर वन धीम्या गतीचा ऑफ कड त्या ठिकाणी मैदानामध्ये टाकला होता. बॅटरची रिॲक्शन पाहत असताना या चेंडूची ज्या पद्धतीने आपण पाहू शकता अलीकड होता धीम्या गतीचा, ज्या पद्धतीनं फिरला होता, बाहेर निघला होता बॉल धीम्या गतीनं. 21 धावा स्कोरकार्डवरती लागला जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. श्रीमती वासंती वासुदेव म्हात्रे मॅडम आणि त्याचबरोबर विपुला मनोज राऊत मॅडम आपल्याला पाहायला मिळतात मुख्य मंचावरती. फुटस बॉल डीप मिड विकेटला या ठिकाणी शतरक्षक आहेत. एक धाव मिळालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. मागच्या षटकापासून धावा आलेल्या नाही आहेत. धावांसाठी पूर्णपणे या ठिकाणी संघर्ष करायला लावलं. स्ट्रगल सुरू आहे. 23 धावा स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत जरा या 3 बॉलवरती नैनेशला चालणं गरजेचं आहे. नैनेशला सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहेत. ती सूत्र हलवावी लागणार आहेत. परंतु यश सारखा गोलंदाज सुद्धा समोर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. शॉर्ट बॉलचा वापर शॉर्ट बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न. डिस्टन्स हवा शतरक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि यस पकडला जाईल. संपलाय नैनेशचा खेळ आणि या ठिकाणी चौथा धक्का चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुर्द टीमला गॉन. मी विनंती करतोय विपुला मनोज राऊत मॅडम यांना आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती पार पाडणार आहोत. मी विनंती करतोय जितेंद्रजी म्हात्रे सर आपण आपल्या शुभ असते हा सन्मान आपण पार पाडून घ्यायचा आहे. खऱ्या अर्थानं त्यांचेच बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावा बहिणीचं नातं सातत्यानं आपण पाहू शकतायत जपत असताना आणि तो क्षण एक अविस्मरणीय क्षण दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी. एका बाजूला आपण पाहतोय विपुला मनोज राऊत मॅडम आणि त्यांचेच बंधू अर्थातच जितेंद्र वासुदेव म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मी विनंती करेन श्रीमती वासंती वासुदेव म्हात्रे मॅडम आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. खऱ्या अर्थानं जितेंद्र म्हात्रे सरांच्या आई आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं याच 2 व्यक्तिमत्वांमुळे माहेरवशी जी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते ती यशस्वी होताना पाहायला मिळाली. आणि जितेंद्रजी म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडतोय. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी कॉल केला गेला. धावसंख्या देखील वाढ होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24-24. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 24 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 24 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. आदरणीय विलासजी नारायण पाटील साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय अमितजी पाटील सरांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडून घ्यायचा आहे. विलासजी साहेबांना विनंती सर आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती पार पाडणार आहोत. ज्येष्ठ नागरिक आणि क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती पार पाडणार आहोत. याच गावचा सुपरस्टार अर्थातच अमितजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडताना आपण पाहतोय. त्याचबरोबर चांगले कबड्डीपटू माजी कबड्डीपटू आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 25-25 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात सव्य संगीत कक्षामध्ये.
तीन षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती 25-25. बॉलिंग ट्रॅक वरती गंधर्व ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिलाच बॉल ऑफस्टॉमच्या भरपूर बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. महेंद्र भोईसर त्या ठिकाणी दर्शवतायत इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. 26 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. MNK पॅनल आपल्याला पाहायला मिळते. त्याच पॅनल मधील प्रमुख पंच नितेश कदम सर कुठेतरी मिस करतायत, परंतु त्यांचे सहकारी मित्र महेंद्र भोईर सर आणि त्याचबरोबर किशोर पाटील सर यांना आपण पाहतोय. यादीचा काळ जर तुम्ही पडताळून पाहिला तर महेंद्र भोईर सरांनी खऱ्या अर्थानं सरावली क्रिकेट टीमला लीड केले गेले आणि त्याचबरोबर बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागचे दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती ठेवले गेलेत. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालं. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं मैदानामध्ये ऑफ कॉर्डर टाकले जात आहेत. वेग सुद्धा चांगला आहे आणि आर्म ॲक्शन जे आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे फलंदाजाला गोलंदाजीची ग्रीप समजणं अवघड होऊन बसतं आणि मागच्या दोन बॉलवरती तेच पाहायला मिळालं. फुल टॉस बॉलवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. 26 या धावसंख्येवरती 5 धक्का लागलाय. 5 विकेट्स लॉस. नवीन बॅटर कल्पेश मैदानामध्ये दाखल झालाय. पूर्णपणे विकट अवस्था सध्या तरी चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमची आपण पाहतोय. सुरुवात 14 धावा पहिल्या षटकामध्ये, परंतु मागच्या काही कालापासून यश आणि आपण पाहतोय प्रज्योतचा जो स्पेल राहिला तिथे फलंदाजांची कुठेतरी आपण पाहिली अग्निपरीक्षा. पहिलाच बॉल कल्पेशसाठी इथे उडवलाय बॉल आणि सरळ बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. कल्पेशच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती धमाका. देर आहे मगर दुरुस्त आहे. पहिल्याच बॉलवरती कल्पेशच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 32 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक कल्पेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. या सिच्युएशनला कल्पेशचं येणं गरजेचं होतं. मागच्या 15 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एक षटकार आपण पाहिला. इथे सुद्धा बेगीट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटवरती व्यवस्थित चढलेला नाही. हे क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि या बॉलवरती देखील कल्पेश नावाचे या ठिकाणी छाप पडताना दिसते. चौकार. चौथ्या षटकाचे जे मागील 2 बॉल आपण पाहतोय त्यावरती कल्पेशची हुकूमत. आता शेवटचा बॉल 36 स्कोर कार्ड वरती झाल्यात. अजूनही 7 बॉल्स खेळ बाकी आहे आणि 7 बॉल मध्ये इथून मोठे फटके खेळावे लागणार आहेत. प्रेशर स्पष्टपणे जाणवत आहे. वाईट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कारण मागच्या 2 बॉलवरती जे 2 मोठे फटके आल्यात घाव या ठिकाणी केले गेलेत आणि त्या घाव मधून कुठेतरी स्वतःला सावरायचं, जे धक्के लागल्यात ना त्या धक्क्यामधून सावरायचं आणि त्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी गोलंदाज संघर्ष करताना दिसतोय. मागच्या 2 बॉलवरती 37 स्कोर कार्ड वरती लागल्यात. पुढचा बॉल इथे सुद्धा कल्पेशच्या बॅट मधून डीप मिड विकेटला ठोकलाय षटकार. 6 धावा. काय कमिटमेंट होती त्या ठिकाणी. षटकार. चेक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. लव बॉयज डोंगरे आणि युवा ग्रुप विठ्ठलवाडी
दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचं इनिंग्स ब्रेकमध्ये बॅटिंग पाहायला मिळालं. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने कल्पेश एकंदरीत 16 वरती खेळत असताना आणि हा इम्पॅक्ट खूप गरजेचं. तकदीर भी बदलेगी और तस्वीर भी बदलेगी, लकीर भी बदलेगी. 43 सध्या तरी स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. कल्पेश खेळतोय 16 वरती 3 शेड्यूल मध्ये आणि आता या स्लॉग ओव्हर मध्ये रन्स बनवायला लागणार. बॉलिंग ट्रॅक वरती साहिलला या ठिकाणी आणलं गेलं. ओव्हर नंबर 5 मध्ये 5व्या षटकामध्ये साहिलला आपण पाहतोय. स्लॉग ओव्हर मध्ये मोठी जबाबदारी असणार आहे. जीत मागच्या 5 बॉल मध्ये त्याला जे जमलेलं नाहीये ते या ओव्हर मध्ये करावं लागणार आहे. गॅप मध्ये जाताना दिसतोय सध्या तरी बॉल चेस सुरू आणि पहिल्याच बॉल वरती इथे कुठेतरी धावा हव्या होत्या. 3 धावांचा कॉल केला गेलाय. 3 धावा इथे मिळू शकतात आणि यस तर 3 धावा पूर्ण झालं. 3 धावेचे संघ जाऊन पोहोचला. 46 वरती 46 फलकावरती लागला गेला. आता अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि महत्वाची बाब म्हणजे कल्पेशला आपण स्ट्रायकिंगवरती पाहतोय. ज्या कल्पेशने मागच्या ओव्हरमध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला या ठिकाणी संकटातून बाहेर काढले. आणि एक महत्वाची सूचना आहे, प्लेयर्स डगआउट ड्रेसिंग रूम जे आहे ते आपण त्यामध्येच बसायचं खेळाडू कक्षामध्येच. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला 46 फलकावरती आणि इथे डॉट बॉल टाकला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय हलकासा लेग कटर पडल्यानंतर बाहेर निघतो आणि सरळ यशच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. आता येणारे 4 बॉल आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये जरूर एक चांगली बॅटल हवी आहे. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. फक्त पाहत राहावं लागणार आहे. फॅट अँड फ्युरियस क्लीन अँड क्लिअर फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून षटकार. रास्ता धुंधला हो सकता है, मंजिल नहीं. संघर्ष बुरा हो सकता है, जिंदगी नहीं. इथे रस्ता कठीण आहे आणि त्या कठीण रस्त्याला इथे सामोरं जात असताना आतापर्यंत जी बॅटिंग कल्पेशची आपण पाहिले 5 बॉलमध्ये 22 एक मोठा इम्पॅक्ट या मॅच मध्ये. 52 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आणि स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिट येताना पाहायला मिळतोय. फलंदाज कल्पेशच्या फलीमधून आक्रमण केला होता साहिल वरती. 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 52 वरती ही टोटल आपण पाहतोय. आता एक चॅलेंजिंग टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 3 ओव्हर मध्ये फक्त 25 होत्या परंतु कल्पेश स्ट्रायकिंग वरती आला. कल्पेश क्रीज वरती आल्यानंतर जी बॅटिंग त्याने आतापर्यंत केलं अविश्वसनीय. आणि कल्पेश एक असा तारा जो अंधारामध्ये चमकणं जाणतोय. 5 बॉलमध्ये 22. या बॉलवरती देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. एकदा पूर्ण केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव या ठिकाणी अपूर्ण राहील. जीतला परता लागेल तंबूच्या आसऱ्याला. ईशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फ्युचर बिगेस्ट स्टार मैदानामध्ये आपण पाहतोय. या बॉलवरती कल्पेशच्या बॅट मधून अविश्वसनीय इनक्रेडिबल इट्स आउट ऑफ द पार्क. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. 6 धावा. दरी साहेबांचं या षटकाराने स्वागत आणि आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. विराथन खुर्दचा वाघ मैदानामध्ये दहाडत असताना शेर की झलक सबसे अलग. विनायकजी विनोद चौधरी साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. तुमच्या आयोजकांच्या वतीने हे निमंत्रण तुमच्यासाठी आपण पाहतोय. यश चौधरी यांचे पिताश्री आपल्याला पाहायला मिळत आहेत. 69 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 59 स्कोर वरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती देखील रिझल्ट चांगला हवा आहे. 29 वरती खेळतोय सध्या तरी कल्पेश. 7 बॉल मध्ये ग्रेट नॉक इनक्रेडिबल जबरदस्त शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि लव बॉईज डोंगरे या 2 टीम मध्ये आपण बॅटल पाहणार आहोत. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल या ठिकाणी जरूर वळवला जातोय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये आणि 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालाय. चौथी धाव होईल का? विनायक चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. धावसंख्या फलकावरती 62, 62 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 63 धावांची गरज असणार आहे पुढच्या इनिंगमध्ये. एक ग्रेट नॉक आपल्याला पाहायला मिळाला कल्पेश यांच्या माध्यमातून. ग्रेट नॉक, जबरदस्त. जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन सर टॉस रिया सौभाग्यवती विपुला राऊत मॅडम यांच्या शुभ असे टॉस आपण करणार आहोत. आदरणीय विनायकजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय राजेशजी पाटील विनायकजी चौधरी साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय राजेशजी पाटील सर, आपण आपल्या शुभ असते हा सन्मान आपण पार पाडून घ्यायचा आहे. विनायकजी चौधरी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आपल्या मुख्य मंचावरती. 62 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. 63 धावांचं टार्गेट समोर उभं केलं आणि सेकंड इनिंगसाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे परम मित्र उत्कर्षजी पाटील सर, ज्यांनी शून्यातून खऱ्या अर्थानं साम्राज्य उभं केलं आणि आज समालोचन क्षेत्रामध्ये त्यांची सुद्धा एक मोठी फॅन बेस आपल्याला पाहायला मिळते. धनसरचा सुपरस्टार ओडिओ. थँक्यू सो मच हार्दिक केणी. आपण पाहतायत यंग टॅलेंट, युवा असा सफाळ्याचा गोड आवाज आपण त्यांना ऐकलं. कमी वयामध्ये संपूर्ण सफाळे नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्ह्याला दखल घेण्यास भाग पाडलं. रॉकी ग्रुप पालघरचा वर्ल्ड कप ज्या स्पर्धेमध्ये मुख्य समालोचक म्हणून आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं त्यांना 11 दिवस ज्यांचा आवाज मोठमोठ्या समालोचकांसमवेत ज्यांनी मायक्रोफोन शेअर केला आणि तेच आपल्याला बघायला मिळतात. अर्थात हार्दिक केणी सर आहेत आज आमच्या साथीनं. उद्याच्या दिवसात नितीन पाटील सर या स्पर्धेला जॉईन करतील. जाऊया पुन्हा एकदा या मॅचकडे. सुरुवातीचा काळ खडतर राहिला परंतु शेवटच्या डावात सावरलं कल्पेशनं आणि 30 बॉलमध्ये आता 63 धाव्यांचं एक भलं मोठं डोंगर उभं केलंय. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह समवेत जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. डीजे कॅन्डी आमच्या साथीने आहेत. त्यानंतर आदेश पाटील आमच्या साथीने आहेत. हार्दिक केणी सरांचा आवाज आपण ऐकला. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील होतो आहे. विपुला राऊत मॅडम आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण त्या मॅचचा टॉस करणार आहोत. विपुला राऊत मॅडम आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल. जिथे कमी तिथे अमित पाटील सांगतात की आम्ही पंचांना रिलीव्ह करण्याकरिता आता ते तयार आहेत की आम्ही देखील पंचांची भूमिका चोख बजावू शकतो. हे तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या संघासाठी देणारा वेळ असतो. जाऊया टॉसकडे, जिथे 2 संघ एका बाजूला आपण पाहतायत. लव बॉयज डोंगरे आणि एका बाजूला विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी, युवा ग्रुप विठ्ठलवाडी. ऑल राईट, जाऊया टॉसकडे जिथे हार्दिक सर आमच्या साथीने जोडले जातील. धन्यवाद उत्कर्ष सर. चला टॉस आपण करतोय. विपुला मनोज राऊत यांच्या शुभ से टॉस केला जाईल. एका बाजूला मथाने आणि दुसऱ्या बाजूला उज्ज्वल क्रिकेट लव बॉयज डोंगरे संघाचा कॉल असेल. सामना क्रमांक 4 आपण पाहणार आहोत. कॉइन स्पिन केला जाईल. कॉइन या ठिकाणी स्पिन केला जातोय. मथाने असा कॉल केला गेलाय. उज्ज्वल क्रिकेट आला म्हणजे टॉस युवा ग्रुप संघाने जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. एक फोटो या ठिकाणी घेतला जाईल. एका बाजूला वैभव आहे, दुसऱ्या बाजूला श्रीकांत आपण पाहतोय. टॉस वैभव जिंकलाय. टॉस किती महत्वाचा होता या दुपारच्या सत्रामध्ये? टॉस खूप चांगला महत्त्वाचा होता. आम्ही आता क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण घेण्याचं मुख्य कारण दुपारच्या सत्रामध्ये चेस करायचं बघू. आणि चेस करत असताना असे महत्त्वपूर्ण फलंदाज कोणते असणार आहेत? आकाश आहे, मी आहे, ऋषी आहे आणि करण आहे. येस, ऑल द बेस्ट. श्रीकांत, जर टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? मला फिल्डिंग पाहिजे होती पण आता बॅटिंग करायची आहे तर माइंडमध्ये काय टोटल असेल? टोटल तर 60 बनवायचं असेल, पण 55 जरी झालं तरी चांगलंच टोटल असेल. ज्या पिक फॉर्ममध्ये शेखर आणि विवेक सध्याच्या घडीला आहेत, काय इन्स्पायर करू इच्छिता त्यांच्याबद्दल कसं मनोगत व्यक्त करा? खरं तरी टीमबद्दल बोललो तर आम्ही जाम फ्लॉप चालली आहे यंदा. तर प्रयत्न असेल शेखर आणि आता शेखरवरच दारोमदार आहे आमचं. त्याने स्कोअर बनवलं तर एंडिंगला मग मी सांभाळून घेईन. येस, ऑल द बेस्ट. सामना सुरू होतोय मैदानामध्ये. ओडिओ कॉम्बॉक्स उत्कर्ष जी पाटील सर, थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच, धन्यवाद हार्दिक केणी सरांचा आवाज आपण ऐकला. टॉस देखील झाला आणि युवा ग्रुप विठ्ठलवाडी ही संगत इथे बघायला मिळणार आहे. त्यांचे अगदी कर्णधारांचा वाईट बघण्यासारखा आणि ऐकण्यासारखा राहतो कायम. जॅम या नावानं त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळालेली आहे. जाऊया मॅचकडे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रसाद आणि प्रसादच्या साथीनं नितेश, एका बाजूला यश किणीत, ही एक खेळाडू एक चांगले आहेत. अयुथ स्पोर्ट्सचे ब्रँड अँबेसिडर म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. कमी वयामध्ये अल्प वयामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या परिपटलावरती वडरई एक छोट्या गावातून सध्या खूप चांगले क्रिकेट ते खेळतात. ऑन साईडला फटका खेळलाय चांगला प्रसादच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक डीपमधनं वाईडिश काऊ कॉर्नरला आहेत, तिथे बॉलला फील्ड करतील आणि बघता बघता त्यांच्या माध्यमातून फील्ड झाल्यानंतर रन संख्या आकार घेईल, ती म्हणजेच आतापर्यंत ती म्हणजेच 3. 2 बॉलचा खेळ झाला, 3 धावा. दोन बॉलचा खेळ झाला आणि 3 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या. दुपारचं सत्र आणि आता समुद्राला मात्र आलेली अथांग भरती आपल्याला बघायला मिळते. सकाळच्या सत्रात जर आपण तपासून पाहिलं तर ओहोटीचा वेळ होता आणि संपूर्णपणे ती खडकं दिसली. आणि आता दुपारच्या सत्रात खऱ्या अर्थानं काय निसर्गाची देण आहे, भगवंताची लीला आहे. आणि ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतात आज मथानेचं एक सुंदर असं मैदान आणि ज्यामध्ये आता एक चांगला बीच वाईब क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. अनिकेतनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे नितेशने इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. पंचांनी पाहिलं आणि दर्शविले की तो बॉल वाईड आहे आणि या वाईड बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला आता गती मिळाली, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 वरती. खूप चांगलं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. 6 सीटर स्पोर्ट्सची टीम आपल्याला दाखवतात की मथाने हे सुंदर असं गाव काय, निसर्गाच्या कुशीत अगदी निसर्गाच्या छायामध्ये वसलेलं गाव. आणि या वेळेला आपण पाहतात नितेशच्या बॅटमधनं हाफ ट्रॅकरच्या बॉलवरती संपूर्ण समाचार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, 6. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 3 बॉलचा खेळ तर जरूर झाला. या वेळेला पुन्हा एकदा नितेशच्या पायावरती बॉल तर जरूर हाताळलाय. चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि सुटलाय कॅच. तुम्ही अत्यंत घातक फलंदाजाचा कॅच सोडलेला आहे. डफरी क्रिकेट पासून सुरुवात केली या नितेशनं ॲज अ बॅटर म्हणून. तदनंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील संपूर्ण चर्चा राहिली आणि आता त्यांना संधी मिळाली. बॅट ज्या वेळेला हातामधून पडली, बॅट उचलल्यानंतर त्या बॅटला चुंबन केलं. त्या बॅटनं तुम्हाला ओळख दिलेली आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण जरूर पाहू शकता. अगदी कॅच पर्यंत पोहोचले, परंतु शेवटच्या क्षणाला इथे आपण पाहू शकाल कॅच सुटलेला आहे. बघा पुन्हा एकदा रिप्ले दाखवतात 6 सीटर स्पोर्ट्सची टीम. खूप चांगल्या कॅमेरावर तुषार कुर्ले यांचं. अगदी शेवटच्या क्षणाला हा कॅच सुटला. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. इथे देखील फक्त दिशा दिली बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत चॉट्टरमॅनचे, ते निश्चित स्वरूपात बॉलपर्यंत पोहोचलेत. बघता बघता इथे देखील 2 रन या परिपूर्ण होतील. 62 धावा फलकावरती लागल्या. 63चा पाठलाग करताना पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी म्हणून आपण उत्तर देण्यासाठी तयारीने आलोय. ज्या पद्धतीनं दाखवलंय सध्या 5 बॉलचा खेळ झाला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 14. बिनबाद ही जमेची बाजू आहे वडरई या संघाकडे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, ते म्हणजेच नैनेश, एक चांगले गोलंदाज. पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत मोठा फटका खेळायचा होता. अतिशय चांगला टप्पा ठेवला आणि तदनंतर टप्पा ठेवल्यानंतर त्या टप्प्यावरती गोलंदाजाला नमावा लागल्या त्या वेगापुढे. षटक संपले पहिलं. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला रनसंख्या फलकावरती 14. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत डीजे कँडी यांचं. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं स्वागत आहे. आपण बघत आहात उज्ज्वल संघ मथाने प्रेझेंट मथाने चषक 2026. मात्र हा एक जबरदस्त सोहळा. आज मागी गणेश उत्सवचा विसर्जन देखील आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत
गणपती बाप्पाच्या चरणी सकाळी नतमस्तक झालो आपण आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली. उद्घाटन सोहळा, अनेक मान्यवर आले, ट्रॉफीचं अनावरण झालं आणि तदनंतर ही ट्रॉफी आपल्याला चमचमती ट्रॉफी अगदी शेवटच्या दिवसात 26 तारखेला कुणाच्या नावी राहील या अनेक गोष्टी आहेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत षटक क्रमांक 2 मध्ये, ज्यांचं नाव आहे ईशान प्रसाद पाटील, एक चांगले क्रिकेटपटू. पुढचा बॉल यावेळेला प्रसाद किणी यांच्या बॅटमधनं, नॉट पाटील. यावेळेला आपण पाहू शकाल मिड विकेटचे खेळाडू फक्त बॉलकडे पाहत राहिले आणि खेळपट्टी जर आपण तपासून पाहिली, आउटफील्ड पाहिलं या मैदानाची, तर अगदी वेगवान आहे, अगदी टणक पृष्ठभाग. आणि तदनंतर आपण पाहता चेंडू पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर जाताना. अठरा धावा धावफलकावरती. वडराई संघ सांगतात की 63 धावा देखील आम्ही इथे निश्चित स्वरूपात लढण्यासाठी आलेलो आहोत. एक लांबचा प्रवास करणं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय, योग्य वेळेत नकार तर दिला, परंतु इथे रनआउटची संधी बनली आणि चुकीचा रन इथे घेण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजेच नितेशनं. आणि आता नितेश सारखा एक मोठा मासा गळाला. फलंदाज बॅक टू दी डगआउट, गॉन. मथाने चषकाची आता लेवल खऱ्या अर्थानं टॉप क्लास आहे म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं मथाने चषक आपल्याला पाहायला मिळतं आजच्या पहिल्या दिवसात ना भूतो ना भविष्यती. अनेकांना वाटलं की ही स्पर्धा होईल, थोडीशी सिंपल मध्ये ही स्पर्धा असेल, परंतु उज्ज्वल संघ मथानेने करून दाखवलं. डोळ्याचं पारडं फेडणारी ही स्पर्धा. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटची किंग म्हणून सध्या उज्ज्वल मथाने या संघाला कौतुक करावं लागेल. संपूर्ण माहेरवाशिणी ताईंना मानाचा मुजरा, ज्यांनी या स्पर्धेला 52,057 रुपये ज्यांनी योगदान दिलं. खूप चांगलं असं त्यांनी गावासोबत जोडलेलं नातं राहिलं. त्यांची कविता निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. खूप चांगल्या पद्धतीनं कल्पिता ताईंनी आपल्या माहेरासाठी ज्या आपल्या बंधूंना मदत केलेली आहे आणि ती मदत करत असताना ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली कविता देखील मांडली. सध्या आजच्या दिवसात त्या सगळ्या माहेरवाशिनी आहेत ज्यांनी खूप चांगले योगदान दिलं आणि ते योगदान वाखणण्याजोगी राहिलं. दिवस आहे आजचा खास, पूर्ण होतंय तुमच्या मनाची आस. गाजवून क्रिकेटची मैदानं अनेक, आयोजिला आहे भव्य क्रिकेट महोत्सव आज. आशीर्वाद रूपी, प्रेम रूपी आम्हा बहिणींचा तुमच्या महान कार्याला वाटा देतोय खारीचा. नेहमी होता आणि कायम राहील अभिमान आहे आम्हा बहिणींना तुम्हा सर्व भावांचा. सौ कल्पिता अभिजित राऊत या ताईंनी खऱ्या अर्थाने ही कविता या बंधूंसाठी आणि ही मदत आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण ताया आहेत, त्यांचा बॅनर आपण कटआउट्स पाहू शकता, ज्या या गावातून निश्चित स्वरूपात लग्न करून पुढे गेलेले आहेत, परंतु आपल्या गावाला न विसरता ज्यांनी खारीचा वाटा नाही तर तो सिंहाचा वाटा आहे मी म्हणेन, ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलं. आणि त्या 100 ताई आहेत आमच्या बॅनरवरती आणि त्या 100 ताईंना खऱ्या अर्थानं शतशत असा हा प्रणाम आहे, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेला योगदान दिलं. 19 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार, नवीन फलंदाज यश. या वेळेला यशनं बॉलला उडवलंय, चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू फरार, सीमारेषा पार, आसमानी टोला, मथाने चषक, षटकार. अगदी रेंज मध्ये ओव्हरपिच पद्धतीचा बॉल स्लॉट मधला पार्किंग प्लॉट मध्ये प्लॉट केला खूप चांगल्या पद्धतीने यश किणी. आयुध स्पोर्ट्स मनोरचे ब्रँड अँबॅसिडर. ओव्हररम क्रिकेट, कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतात. ओपन क्रिकेट देखील गाजवतात. अंडर 24च्या स्पर्धा देखील ज्यांनी अनेक गाजवल्यात. संपूर्ण महाराष्ट्राचं भ्रमण करतायत ते सध्याच्या घडीला. 25 धावा येता क्षणी आक्रमक झालेत. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला.
जाऊया मॅचकडे. इथे आपण पाहतायत जो बॉल होता तो खूप चांगला षटकार ज्याने ठोकला यशने. धावसंख्या फलकावरती 25, 63 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे त्याच्यासाठी चाललेली भानगड. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तयार. या वेळेला काय फटका खेळलाय, बेमिसाल, अप्रतिम, अद्वितीय, नयन चक्षु, नयन रम्य चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या आधीच्या बॉलवरती षटकार ऑन साइडला, तदनंतर आता बॅट स्विच केली आणि तदनंतर आपण पाहतात बॉलला उडवलं बॅकवर्ड पॉइंट गलीच्या मधोमध आणि तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. या चौधरी सांगतात की हरकत नाही, आमचा नितेश हा रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असेल, परंतु आता नितेशची जागा मी योग्य पद्धतीने भरून काढीन. या पद्धतीने सध्या मॅच चालू आहे. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला या षटकात अगदी शेवटचा बॉल. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 29 वरती. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता तिथे, मग त्या बॉलला फक्त सॉफ्ट हँड ढकललं आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 15ची सरासरी राखत 1 गडी बाद, 30 धावा अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. अठरा बॉल आहेत आणि आता 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता 33. एका बाजूला संघ जर तपासून पाहिला तर चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि एका बाजूला वडराई. सध्या जो संघ खेळतोय त्यांचे 12वे खेळाडू म्हणून आमचे प्रतिनिधी, आमचे कॉमेंटेटर अर्थातच हार्दिक किणी स्वतः देखील एक चांगले क्रिकेटपटू आहेत. नाईट प्रॅक्टिस नेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांची फलंदाजी आम्ही पाहिलेली आहे आणि अनेक वेळा त्यांना आम्ही माईक वरतीच पाहतो. येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा खेळताना बघायला मिळतील ते, यामध्ये ती मात्र शंका नाही. युवा आहेत आणि कमी कालावधीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं समालोचना समवेत क्रिकेट देखील ते चांगलं हाताळतात आणि दर्शवतात की आता आमचा घरचा संघ खेळतो, त्यांचा 12वा प्रतिनिधी देखील मीच आहे. नैनेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता 33. यशची बॅट खूप चांगली बोलली. 3 बॉलमध्ये त्यांनी 11 रनचं कॉन्ट्रीब्युशन दिलं संघाला. प्रसाद किनी नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. पुढचा बॉल, याही वेळेला बॉलला उडवलंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना स्टँड अँड डिलिव्हर्ड, षटकार. पहिल्याच बॉलवरती यश किणी आता फायर झालेत. खूप चांगला फटका, थोडीशी लाईन पायावरची आणि दिशा से भटके तो पडेंगे फटके. चांगला स्ट्रोक तिथे खेळला. यावेळेला सॉफ्ट हँड, सेन्सिबल क्रिकेट. हाही बॉल मंच आहे ते मारू शकत होते, परंतु त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्व. इथून यश किणीचं उभं राहणं किती गरजेचं आहे हे त्यांनी पाहिलं. आता गोलंदाज नैनेश यांना इथून त्याचाच विकेट घ्यायचा आहे आणि जर तो विकेट मिळाला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक मजा वेगळी येईल. आता देखील मॅच बॅलन्स आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने गोलंदाजी अचूक हाताळली. 1 ते 2 विकेट जर लवकर मिळवले तर या मॅच मध्ये तुमचा देखील दबदबा राहू शकतो, रुतबा राहू शकतो. सध्या चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्दा संघ आपल्याला बघायला मिळतोय. बॅटिंग तर चांगली केली कल्पेशनं आणि आता गोलंदाजीची पूरक साथ. ऑन साइडला आता प्रसाद किणी देखील सांगतात की थांबायचं नाही. यशला बघून आता त्यांचे देखील रंग बदलले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आलाय षटकार. 6. चांगली बॅटिंग. आता इथे आपण पाहतायत तिसऱ्याच षटकाचा खेळ चालू झालाय. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या तत्पूर्वी वेगानं चाललंय ती म्हणजेच 43. 43 धावा. धावफलकावरती आहेत. प्रसाद आहेत एका बाजूला, यश आहेत. यशनं 5 बॉलमध्ये 18 केलेत तर 6 बॉलमध्ये पुन्हा एकदा याही वेळेला फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि प्रसाद यांचा फटका फसला. फलंदाज बाद, गॉन.
सात बॉल मध्ये 14 रन, ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार. 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली प्रसादनं. सलामीला दाखल झाल्यानंतर एका षटकारानंतर एका चांगल्या खेळीला न्याय देणं गरजेचं होतं, परंतु घाई झाली आणि तदनंतर पुन्हा एकदा मोहाला बळी पडले. पुन्हा एकदा षटकाराच्या शोधात बाद झालेत. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते 43. 20 धाब्यांची गरज आहे. बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये रन करायचे 20. नवीन फलंदाज रोहित. चौदा बॉल आणि 14 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत, त्या म्हणजेच 20 या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया आता इथून कोण जिंकते आणि कोण हरते. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द आणि एका बाजूला वडरई. यावेळेला रोहितनं पहिल्याच बॉलवरती येता क्षणी फटका तर खेळलाय जरूर. सिंगल झाली आणि आता दुसरीचा प्रयत्न देखील होईल. फंबल झाल्यानंतर अगदी क्षणार्धात निर्णय बदलला यशनं की यश इथून आपल्याला दुसरी रन देखील घ्यायची आहे आणि रोहितनं देखील त्याला चांगली साथ दिली आणि दोघांमधलं समन्वय चांगलं राहिलं. बघता बघता 2 रन मिळाले. धावसंख्या 2 न आकार घेत 45 वरती आता धावसंख्या जाऊन पोहोचते. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये धावा करायच्यात 18 या मॅचला जिंकण्याकरिता. मथाने चषकाचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातल्या घडामोडी आपण पाहताय. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा याही वेळेला बॉल होता. अलॉंग दी कार्पेट बॉलला ढकललंय. क्षेत्ररक्षक आहेत. आता दुसरीचा प्रयत्न राहील का. फेकी नाही चांगली आली, परंतु एका धावेनं संतुष्ट राहावं लागतं. षटक संपले. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला धावा लागल्या, त्या म्हणजे 46. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायच्या 17 या मॅचला जिंकण्याकरिता. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता. आणि गोलंदाज स्वप्नील आलेत. स्वप्नील यांना एक आता असे हे षटक एवढं महत्वाचं राहील की या षटकात तुम्हाला 1 ते 2 धक्के मस्त आहेत, कारण दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश किणी सेट झालेत. तर एका बाजूला रोहितनं सिंगल डबल या खेळाला प्राधान्य दिलं आणि आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 17. फिल्डिंग करणाऱ्या टीमला या मॅच मध्ये टिकायचं असेल आपल्या अस्तित्वासाठी तर निश्चित स्वरूपात विकेट खूप महत्वाची आहेत. वेळ गेलेली नाही आतापर्यंत. याच षटकात जे काही करायचं आहे ते आत्ता करा. पुन्हा संधी नाही. 12 बॉल मध्ये रन करायच्यात 17 आणि त्यावेळेला स्वप्नील यांना प्राचारण्यात आणलंय गोलंदाजी ट्रॅक वरती. पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता स्वप्नील तयार आहेत. यावेळेला आपण बातात फटका खेळलाय जरूर. समोर क्षेत्ररक्षक आहेत दक्षल, बॉलला फील्ड करतील आणि तत्पूर्वी मिळेल सिंगल. या सिंगलच्या साह्यानं 47. पहिलाच बॉल बघायला मिळाला, शरीरापासून दूर ठेवला, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. स्वप्नीलनं रीड केले फलंदाजाला की पायावरचे जर चेंडू आपण हाताळले तर मग ते मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट होतात. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळात तुम्हाला जर गोलंदाजाच्या मारापासून वाचायचं असेल तर शरीरापासून दूर वाईडिश यॉर्कर पद्धतीचे अस्त्र, ब्रह्मास्त्र काढावे लागतात. आणि सध्या स्वप्नीलनं पहिला बॉल तर चांगला हाताळलाय. आता यश केणीकरिता दुसरा चेंडू. ऑन साइडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देतील. खराब क्षेत्ररक्षण राहिलं. गरिबी में आटा गिला. तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि यावेळेला तुम्ही असं क्षेत्ररक्षण नाही करू शकत. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या लगत चौकाराकरिता आणि या चौकाराच्या साह्यानं धावांची गती आता वेग घेईल. बघा रिप्ले मध्ये काय घडलं निश्चित स्वरूपात. जरूर क्षेत्ररक्षक आले, पोझिशन मध्ये देखील आले, परंतु चेंडूनं जी उसळी घेतली ती त्यांच्या आवाक्याच्या बाहेरची राहिली आणि चुका झाल्या की मग चुकीला माफी नाही. यशनं आता इथून आक्रमण केलंय, हल्ला बोल केलाय. 6 बॉल मध्ये 22 धाव्यांची एक झंझावती खेळी. आता 10 बॉल आहेत आणि 10 बॉल मध्ये रन करायचे आहेत 12. 10 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्याकरिता वडरई या संघासाठी. हे असं समीकरण बघायला मिळतं. या वेळेला आता फटका तर जरूर फसलाय. दक्षल बॉलच्या खाली आलेत आणि दक्षलच्या हातातून चेंडू निसटणं खऱ्या अर्थानं कठीणच. दक्षलनं खूप चांगला कॅच कॅरी केला. फलंदाज
बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या तृप्तेश. 7 बॉल मध्ये 22 धावा, ज्यामध्ये 2 चौकार 2 षटकार 1 बॉल डॉट केलं. 314.29 स्ट्राईक रेटनं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच यश किणी यांचा. जबरदस्त क्रिकेट. चला यश, वेळ जास्त घेते आपण, यानंतरचा देखील सामना तेवढाच महत्वाचा आहे. 25 मिनिटांच्या अवधीमध्ये जर तुम्ही 5 षटकं नाही पूर्ण करत तर खऱ्या अर्थाने आपण उशिरा धावतोय. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण होणार आहे आणि जर 21व्या मिनिटात तुमचं 5वं षटक चालू झालं तर 1 रनची एक खेळाडू मध्ये येण्याची दाट शक्यता 30 सर्कलच्या आतमध्ये, लक्षात घ्या. त्या अनुषंगाने वेळ कमी खर्च करा. टाइम इथे काउंट होते आहे. नेक्स्ट मॅच युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि एका बाजूला लव बॉयज डोंगरे, या 2 संघांमधला खऱ्या अर्थानं मातब्बर मॅच आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज तयार, बॅटची कड जरूर लागल्या. शॉर्ट टर्मॅनचे खेळाडू आहेत, बॉलला फील्ड करतील, मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने 52 धावा. 52 धावा धावफलकावरती. 63चा पाठलाग मध्ये आता सध्या आपण पाहतात 11ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. बॉल आहेत 9 8 बॉल मध्ये 11 रन असे समीकरण बघायला मिळतं. स्वप्नीलने 1 विकेट महत्वाची घेतली आणि ती विकेट अत्यंत महत्वाची राहिले. आता नवीन फलंदाज, चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू इथे हाताळला होता. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 53. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 10. हा बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मेसेज देणं, प्रत्येकाला वाटतं की मैदानाच्या आतमध्ये मी राहिलो असतो तर खऱ्या अर्थाने या मॅचला घेऊन गेलो असतो. परंतु क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ गेल्यानंतर तुम्हाला काहीच महत्व नसतं. पुढचा बॉल, फुलर लेनचा बॉल थ्रू द कव्हर्स केलंय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक येतील, पुन्हा एकदा फंबल. या चुका तुम्हाला स्किप कराव्याच लागतील. रनआउटची संधी बनली आणि यावेळेला चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज बॅक टू दी डग आउट, गॉन. हॅलो, चला वेळ जास्त जातोय, लक्षात घ्या. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत, ते म्हणजेच या मॅचला जिंकण्यासाठी. आता 9 धाव्यांची गरज. तृप्तेश आणि एका बाजूला प्रज्योत. सध्या जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. 9 कोण जिंकणार आणि कोण हरणार, अटीतटीचा मॅच. मथाने चषक 20-26 हे घमासान आपण पाहताय पहिल्या दिवसात. 26 तारखेला अगदी शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि त्या दिवसात या चमचमत्या ट्रॉफीवरती सन्मानानं कुणाचं नाव लिहिलं जाईल. याच्या दिवसात खऱ्या अर्थाने एक संघ आम्हाला क्वालिफाय करायचा आहे. तो कुठला संघ राहील, ज्यामध्ये ज्या संघ पराभूत झाले त्यांचा प्रवास थांबलाय. परंतु इथून आपण पाहताय जे संघ येणाऱ्या काळात मॅच खेळतील आणि कुठले ते मात्र खेळाडू राहतील की आपलं नशीब आजमावताना बघायला मिळतील.
6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9ची गरज. यश किणी बाद झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं समीकरण हे जे 6 बॉल 9चं आहे तेही थोडंसं आता डोंगर ओझं आहे असं वाटू लागेल. कारण तुमच्या संघाचा एक महत्वाचा खेळाडू असतो, त्यावेळेला त्याच्याकडून तुम्हाला भरपूर अपेक्षा असतात, तो ज्या फॉर्मात असतो आणि त्या अनुषंगाने त्याचं क्रिकेट देखील चांगलं राहतं. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजेच 9. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. अगदी हा सामना संपल्यानंतर त्वरित आपण त्या मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. प्रज्योत स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल बॅट चिकट, फलंदाज बाद. कठीण काळात, संघर्षाच्या काळात न डगमगता न खचता इथे गोलंदाजानं पहिल्याच बॉलवरती आपली बोटातील कौशल्य, बोटातील जादू वापरली आणि फलंदाजांना इथे धक्का दिलाय. तो म्हणजेच या शेवटच्या षटकात क्रुशल मुवमेंटला मच निडेड विकेट फ्रॉम बॉलिंग साइड गॉन. पाच बॉल आणि आता 5 बॉल मध्ये रन करायचे या मॅचला जिंकण्याकरिता ते म्हणजेच 9. अर्धा संघ गारद झालाय वडरई या संघाचा. आता वडरई संघ ज्या वेळेला बॅटिंग करत होती सुरुवात चांगली राहिली. प्रसादनं देखील थोडी घाई केली. यशला यांनी देखील मोह आवरेनासा झाला आणि आता 5 बॉल आणि 9 धावेंचा 6 दुहेर बाजूनं वळण घेणारा सामना. कभी उधर तो कभी उधर असा हा सामना चाललाय. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, कभी खुशी तो कभी गम या तंत्रावरती सध्या हा मॅच चाललाय. येता क्षणी मोठा फटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, टिपटात कॅच, संपलाय खेळ. आता समीकरण थोडंसं कठीण होत चाललंय वडरईसाठी. धक्का लागलाय 6वा गॉन. आता मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. नवीन फलंदाज दाखल तर झालेत. गंधर्व दाखल होत आहेत. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 9 धावा. काय सामना होता कुठे सामना येतोय कुठे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल, कधी काय बिघडेल, कधी काय घडू शकतं, केव्हाही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ यालाच तर म्हणतात. सध्या 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता गरज आहे ती म्हणजेच 9ची. दक्षलचा तो कॅच महत्वाचा राहिला. ऑन हॅट्रिक गोलंदाज. फटका अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. दक्षलने क्षेत्ररक्षण चांगलं केलं. आता इथून डायरेक्ट हिट तर जरूर लागला. पंचांकडे मागणी केली. पंच सांगतात की क्या चल रहा है भाई. जागेत आहेत. एका बाजूला महेंद्र सरांना आपण पाहतात, एका बाजूला आपण पाहतायत किशोर सरांना आपण पाहू शकता. MNK हे पॅनल पंचांचं आपल्याला बघायला मिळतं. एक नितेश कदम आज मिस असतील यामध्ये. अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा ज्यांनी केली ते महेंद्र आपल्याला पाहायला मिळतात आज पंचांच्या भूमिकेत. सातत्यानं आयोजक म्हणून त्यांची भूमिका, अगदी एक जबाबदार म्हणून असं हे नाव आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या 17 पासून उभे आहेत. जमेची बाजू काय आहे की अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात तिथे 4-4 अंपायर असतात. आज 2 अंपायर असताना देखील सकाळच्या 17 पासून एकाच जागेत उभं राहायचं आणि सगळ्या काही गोष्टी अचुंबित, अगदी खूप चांगले निर्णय पोचवायचे. याही गोष्टींसाठी पंचांची एक वेगळी रिस्पेक्ट आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. आता बॉल आहेत 3 आणि 3 मध्ये करायचे रन तुम्हाला या मॅचला जिंकण्याकरिता ते म्हणजेच 8. गोलंदाज तयार. फटका खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि ओव्हर कव्हर बॉलला फेकून दिलंय तृप्तेशच्या बॅट मधनं. कठीण काळात, संघर्षाच्या काळात विजयाचा
ठसा इथून रोवणारा हा षटकार आहे की काय? काय फटका खेळला जबरदस्त पद्धतीने, क्लास, अप्रतिम, बेमिसाल. कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ऑन दी अप आले आणि तदनंतर कव्हर ड्राईव्ह मध्ये हा फटका खेळला. क्लास टायमिंग. आता 2 बॉल 2, सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. क्रिकेटच्या खेळामध्ये एका चेंडूवरती अनेक काही गणितं बदलतात आणि ती गणितं बदलताना बघायला मिळाली. खूप चांगलं क्रिकेट. आता सध्या कंपल्सरी चेज. वडराईचं डगआउट आता पुन्हा एकदा जागा झाले म्हणायला हरकत नाही. थोडंसं गार झालं होतं, आता पुन्हा एकदा त्यांना ऊर्जा मिळाली. काय फटका खेळला तृप्तेशनं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती. 2 धाव्यांची गरज. याही वेळेला आसमानी टोला आणि षटकारानं इथे या सामन्याला मॅच इज क्लोज. वडराई संघाचं अभिनंदन आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट दाखवलं आणि विजयाचा झेंडा रोवला या मथानेच्या मैदानात. जबरदस्त क्रिकेट, उच्च कोटी क्रिकेट बघायला मिळालं. मॅन ऑफ द मॅच या मॅचच्या किताबाकडे आपण जाणार आहोत, परंतु या फटक्याचं कौतुक करावं तेवढं कमी. ज्या तृप्तेशनं कठीण काळात येत असताना संघाला उचलून घेतला आणि संघासाठी एक महत्वाचा खेळाडू म्हणून तो ठरला. शेवटच्या फळीमध्ये संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं आणि तृप्तेश मात्र या मॅचचे हिरो राहिले. अभिनंदन वडराई संघ, आपण खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. मॅन ऑफ द मॅच यश, ज्यांनी 7 बॉलमध्ये 22 धाव्यांची झंझावाती खेळी केली आणि ते मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत. या मॅन ऑफ द मॅच साठी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.